सोमवारी मोठ्या मंगलमय वातावरणात सोलापुरात श्रीशैलहून मानाच्या कावड, नंदी तसंच नंदीध्वजाचं आगमन झालं। परंपरेनुसार जोडबसवण्णा चौकात मनोभावे पूजन करण्यात आलं। हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाच्या वर्षीही श्रीशैलहून मानाच्या मल्लिकार्जुन कावड, नंदी तसंच नंदीध्वजाचं सोमवारी 21 एप्रिल रोजी मोठ्या मंगलमय वातावरणात सोलापुरात सकाळी 9 वाजता आगमन झालं। जोडबसवण्णा चौकातील हनुमान मंदिर इथं रूढी परंपरेप्रमाणे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू तसंच देशमुख यांच्या कुटुंबियांकडून कावडचं मनोभावे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली। त्यानंतर पारंपरिक मार्गानं ही कावड श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली। सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सर्व मानकऱ्यांकडून आरती करण्यात येऊन नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता कावड मल्लिकार्जुन मंदिराकडे मार्गस्थ झाली। मंदिरात आगमन झाल्यानंतर या ठिकाणी मनोभावे पूजन करण्यात आलं। त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिरातून ही कावड सवाद्य मिरवणुकीद्वारे बाजारपेठेतून मानकरी देशमुख यांच्या वाड्यात आल्यानंतर विसर्जनाचा कार्यक्रम झाला। यावेळी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, ओंकार हिरेहब्बू, सुधीर देशमुख, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, तम्मा कल्याण शेट्टी, बाबू दर्गो पाटील, सचिन भैरव पाटील, योगेश इटाणे तसंच मानकरी शेटेंचे कावड नेणारे शिवशंकर कंठीकर, देशमुखांचा नंदी नेणारे सिद्धेश्वर कंठीकर, कुंभारी छप्पेकर, नंदी नेणारे मल्लय्या स्वामी, सोमय्या स्वामी यांच्यासह प्रकाश स्वामीपत्री, सुभाष स्वामीपत्री, मनोज स्वामीपत्री, मल्लय्या स्वामीगिरी, संबळ सेवा करणारे संतोष मदगेरी आदींची उपस्थिती होती।